गुजरातमधील सुरत शहराजवळ वसलेला दुम्मस बीच दिसायला जितका सुंदर तितकाच रहस्यमय आणि भीतीदायक. दिवसाच्या उजेडात इथे पर्यटकांची गर्दी असते, पण जशी जशी रात्र होते तसे तसे इथले रहस्य गडद होत जाते. असं म्हणतात या किनाऱ्यावर अनेक आत्मे भटकत असतात आणि ज्यांनी त्यांच्या अस्तित्वाची थट्टा केली ते कधीच परत आले नाही. दुम्मस बीच, जिथे समुद्राच्या लाटा कुजबुजतात. सुरतचं दुम्मस बीच भारतातील 35 टॉप भूतिया ठिकाणांपैकी एक. इथे सामान्य समुद्र किनाऱ्यासारखी पांढरी वाळू नाही, तर काळी वाळू आहे. स्थानिक लोक सांगतात की पूर्वी हे ठिकाण स्मशानभूमी होतं. शेकडो मृतदेहाची राख या वाळूत मिसळली आहे, यामुळे इथली वाळू काळी आहे. रात्री समुद्राच्या लाटांमध्ये कोणीतरी बोलतंय असं वाटतं, पण तिथे कोणीच नसतं. काही जण समुद्राच्या दिशेने चालत गेले, पण परत आलेच नाही. त्या रात्री रवी आणि समीर, 2 मित्र गुजरात ट्रिपला आले होते. ते दुम्मस बीचला पोहोचले, पण संध्याकाळी स्थानिक लोकांनी सावध केलं, तुम्ही रात्री 12 वाजता इथे फिरायला जाऊ नका. समुद्राकडून कोणीतरी बोलवतं. पण दोघांनी हसून दुर्लक्ष केलं आणि ठरवलं, लोक उगेच अफवा पसरवतात, आपण ट्राय करायचं. काळ्या वाळूचं रहस्य. रात्री समुद्र किनाऱ्यावर चालताना त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली. त्यांच्या पायाखालील वाळू काळी होती आणि थोडी गरम वाटत होती. वाळूत पायांचे ठसे दिसत होते, पण ते कुठेही जात नव्हते, फक्त अचानक गायब होत होते. लाटांमध्ये हलकासा आवाज ऐकू येत होता, जणू कोणीतरी कुजबुजत होतं. रवी म्हणाला, हे काय भानगड आहे. तितक्यात समीर अचानक स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. रवी, मला कोणीतरी बोलवतंय माझ्या नावाने. त्याच्या वेळी समुद्राच्या दिशेने एक अस्पष्ट आकृती दिसली. ती एक स्त्री होती. तिचे पाय दिसत नव्हते आणि तिचे केस पूर्ण भिजलेले होते. ती पुटपुटत होती, समीर, समुद्रात ये, तुझी वाट पाहते. रवी घाबरून समीरला खेचत नेत होता, पण समीर जणू काही तंद्रीत गेला होता. त्याने हळूच उत्तर दिलं, हो, मी येतो. समुद्राच्या दिशेने चालू लागला. रवीने त्याला जोरात ढकललं आणि किंचाळला, थांब, तुला कळतंय का ती जिवंत नाही. त्या क्षणी समुद्रात अचानक प्रचंड लाट आली आणि त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसला. तिचा चेहरा संपूर्ण काळसर पडलेला होता. डोळे पांढरे. तिच्या तोंडातून पाणी गळत होतं, जणू काही ती समुद्रात बुडून मृत्यू पावली होती. तू आलाच पाहिजेस. अचानक ती आकृती वाळूत मिसळून गेली आणि लाट शांत झाली. ते दोघं तिथून पळत सुटले आणि गाडीत बसले. रवीने मागे वळून पाहिलं आणि सुटकेचा श्वास घेतला. पण गाडीच्या आरशात एक स्त्री दिसत होती. ती त्याच्या शेजारी बसली होती आणि मंद आवाजात हसत होती. तुम्ही समुद्राची हाक ऐकली ना? आता तुम्हीही इथेच राहणार. आजही दुम्मस बीचवर रात्री जाण्याची हिंमत फारच कमी लोक करतात, कारण जेव्हा समुद्राच्या लाटा शांत असतात तेव्हा अचानक कानात कोणीतरी हळूच कुजबुजतं, तुमचं नाव घेतं आणि पुढच्या क्षणी समुद्रात कोणीतरी खेचून नेतो. मग तो व्यक्ती कधीही परत येत नाही. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच भयानक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.